हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे. म्हणजे खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्हाला माहितीच असेल ती. तर त्या रेसिपीचं नाव आहे चपाती रोल, म्हणजे चपाती वेज रोल. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते. लेट्स गो. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत. कोबी आहे, सिमला मिरची आहे आणि कांदा आहे आणि लसूण आहे. लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलीत तरीही चालेल. तर चला आपण थोडी आता त्यांना फ्राय करूया. तर हे बघा, इथे ना थोडंसं मी टोपामध्ये ना तेल टाकलं आहे. गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. लसूण, त्यानंतर सगळ्या भाज्या टाकणार आहोत. थोडंसं फ्राय करून घेऊया आपण. थोडंसं मीठ चवीपुरतं. त्या परत थोडंसं फ्राय करून घेऊया. तर जे तुम्ही बघू शकता, आपल्या भाज्या व्यवस्थित अशा फ्राय झालेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या. काय काय कच्चे पण खातात, पण मला कच्च्या नाही आवडत, म्हणून थोडेसे मी फ्राय करते. तर आता आपण चपातीला लावून घेऊया आता. तर हे बघा, इथे मी एक चपाती घेतलेली आहे, भाजलेली आहे चपाती. म्हणून मग मी परत काय आता भाजले नाही आणि गरमच आहे. आता ना आपण चपातीवर थोडंसं मेयोनीज टाकणार आहोत. तर हे बघा, असं थोडंसंच टाकायचं, थोडंसंच टाकणार आहे मी, ते पण पटत नाही आहे. आता ह्याला स्प्रेड करून घेऊया. आता व्यवस्थित पूर्ण चपातीला आपण मेयोनीज लावून घ्यायचं, पूर्णपणे व्यवस्थित असं. हे बघा, आता हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, हे लहान मुलं पण करू शकतात, अगदी सोपं आहे. आता मेयोनीज आपण पूर्णपणे स्प्रेड केला आहे. आता आपण केचप टाकूया. आता केचप पण पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा. त्यावर आपण ज्या भाज्या फ्राय केल्यात ना त्या टाकूया. हे बघा, व्यवस्थित अशा एका लाईनमध्ये भाजी पूर्णपणे लावून घ्यायची. तर तुम्ही ना हे भाजीच्या वरती केचप किंवा मेयोनीज टाकलं तरीही चालेल, पण आता मी नाही टाकणार, कारण मी चपातीला लावले ना, म्हणून. बघा, व्यवस्थित आता मी भाजी टाकून घेतली आहे. तर मी ह्याच्यावर थोडीशी ना ही चिंग चायनीजची थोडीशी शेजवान चटणी टाकणार आहे. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. पण चपातीचा रोल करूया. आता एका हातात ना मी मोबाईल पकडला आहे, त्याच्यामुळे मी एका हातानेच करते. हे बघा, अशा प्रकारे जसं आपण फ्रँकीला रोल करतो ना तसंच करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे. हे बघा, व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे. आता आपण ह्याला टेस्ट करूया. तुम्ही बघितलंच असेल किती सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे. म्हणजे असं ते बाहेरचं खाण्यापेक्षा हे पटकन तरी बनतं. चला आपण आता टेस्ट करून बघूया कशी झाली आहे फ्रँकी आपली. एकच नंबर, सिरियसली खूप छान झाली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.